तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कितीही झोडपून काढा किंवा कितीही बोला, त्यांना फक्त टक्केवारीचीच भाषा समजते। या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होटगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617। सोलापूर महापालिकेचे अधिकारी कसं गेंड्याची कातडी पांघरल्यासारखं काम करतात हे मी आज तुम्हाला दाखवतो। मी उभा आहे सोलापूर शहरातील 54 मीटर रस्त्यावर। याच 54 मीटर रस्त्यावरून आपण पाहतो की छत्रपती संभाजी महाराज चौकापासून अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिज पासून आपण या ठिकाणी येतो आणि इथून जो काही रस्ता जानकर नगर या ठिकाणी जाण्यासाठी आहे, गेल्या 4 ते 5 महिन्यापासून या जानकर नगर जवळील बोर्ड जवळ असा जीव घेणा खड्डा आहे। जवळपास 2 ते 3 फुटाचा खड्डा आहे। दररोज हजारो वाहनं या ठिकाणून ये जा करतात। नगर अभियंता असेल किंवा रस्ते विभागाचे प्रमुख असतील, यांना याचं काहीही देणं नाही। नागरिक वारंवार तक्रार करतात, वाहनधारकांना याचा खूप त्रास होतो। मात्र एवढा फक्त 10 ते 12 फुटाचा रस्ता आहे, ते करायला यांना काहीच वाटत नाही। एकूणच आपण पाहतोय की सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधी असतील किंवा नागरिक असतील, यांना हे महापालिकेचे अधिकारी फारसं जुमानत नाही। त्यामुळेच सोलापूर शहरातील समस्या लवकर सुटत नाहीत। खड्डे पडलेले असतील ते लवकर दुरुस्त केले जात नाहीत। रस्त्याच्या कडेला घाण असेल ती लवकर काढली जात नाही। नागरिकांच्या समस्या ज्या असतील त्याकडे दुर्लक्ष केलं जातं। त्यातीलच हे एक मूर्तिमंत उदाहरण। हजारो वाहनं या ठिकाणाहून दररोज दमणी नगर असेल, जानकर नगर असेल, इथून 54 मीटरला ये जा करतात। मात्र हा भला मोठा खड्डा या ठिकाणी असाच पडलेला आहे। गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला होता, त्यावेळेस देखील इथं 2 ते 3 फुटाचा खड्डा पडला होता। अनेक अपघात देखील या ठिकाणी झाले। मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कितीही झोडपून काढा किंवा कितीही बोला, त्यांना फक्त टक्केवारीचीच भाषा समजते। त्यामुळं ह्या कितीही सांगा किंवा कितीही बातम्या करा, ह्या अधिकाऱ्यांना थोडं देखील गांभीर्य नाही। महापालिका प्रशासन आणि तिथले नगरसेवक कितीही ओरडू देत, हे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात। त्यामुळे ही बातमी आल्यानंतर तरी महापालिकेचे आयुक्त अशा निगरगट्ट अधिकाऱ्यांना वटणीवर आणतील आणि इथला जो काही खड्डा आहे तो बुजवला जाईल, अशी आपण भ्रामक अपेक्षा करूया। भ्रामक यासाठीच म्हणतोय, कितीही बातम्या छापल्या, कुणीही बातम्या छापल्या, तरीही अलीकडे महापालिकेचे अधिकारी त्याला काहीच प्रतिसाद देत नाहीत। आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की एक 10-12 वर्षापूर्वी एखादं वाचकांचं पत्र जरी आलं तरी महापालिकेचे अधिकारी अत्यंत संवेदनशीलपणे तो प्रश्न सोडवायचे। आणि आता 8-8 कॉलमचे रटाळे येऊ दे किंवा लोकल न्यूज चॅनल पासून स्टेट लेवलपर्यंत बातम्या येऊ दे, या अधिकाऱ्यांना काहीच देणं वाटत नाही। एवढा बधीरपणा आलाय कशामुळे हे कळत नाही। फक्त टक्केवारींची भाषा या अधिकाऱ्यांना कळते। जे दमदाटी करतात, दादागिरी करतात, शिवीगाळ करतात, अधिकाऱ्यांना काळं फासतात, त्यांचंच अधिकारी ऐकतात हे आपल्याला माहीत आहे। हा प्रश्न सोडवावा, नाहीतर यस न्यूज मराठीच्या माध्यमातून काही स्वयंसेवी संस्थांना किंवा नगरसेवकांना सांगून या ठिकाणी आंदोलन उभं केलं जाईल, हा एक वेगळ्या प्रकारचा इशारा। राज कूलर्स एक्सक्लुझिव्ह शोरूम आता आपल्या सोलापुरात। घर, ऑफिस, फॅक्टरी, हॉटेल्स, मॅरेज हॉल या सर्व ठिकाणी लागणारे विविध प्रकारचे 50 पेक्षा जास्त व्हरायटीजचे कूलर्स एकाच ठिकाणी। सोलापुरातील एकमेव एक्सक्लुझिव्ह कूलर शोरूम राज कूलर्स, 7/8 पद्मश्री अपार्टमेंट, अरविंदाम रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक, सोलापूर। मोबाईल 9420 66 36 78। डिलिव्हरी फ्री। कोणताही कूलर घेण्या अगोदर राज कूलरला अवश्य भेट द्या।